मी ते काम केलं तर चालेल ना? जय, अहो त्या कामाचा आणि देव टूर्सच्या कामकाजाचा काही संबंध नाही. म्हणजे मी खूप दिवसांपासून हा बिझनेस डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय आणि आत्ता कुठेतरी त्याच्यासाठी एक फायनान्सर मिळाला. तर ही अशी सुवर्ण संधी माझ्याकडे चालून आल्यानंतर ती सोडून द्यावी असं मला नाही वाटलं. पण हे सगळं तुमच्या कानावर एकदा घालावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अहो प्लीज नाही म्हणू नका. जय, आर यू शुअर अबाउट इट? अहो सॉरी, म्हणजे मला हे कळतंय की जेव्हा मला खरंच खूप गरज होती तेव्हा अविनाश सरांनी मला पैसे दिलेत म्हणून मी त्यावेळी वाचलो आणि त्यामुळे मी अविनाश सरांचे सगळे पैसे लवकरात लवकर परत फेडेन. पण माझ्या त्या कामाचा देव टूर्सच्या कुठल्याही कामावर काही परिणाम होऊ देणार नाही. जर परिणाम होतोय असं मला वाटलं तर मी आधी ते काम सोडेन. हो 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 जय, एक मिनिट. तुझ्या बोलण्यामागची कळकळ मला समजते जय. आणि इतके दिवस देव टूर साठी तू किती चोखपणे काम करतोयस. दाभोळकर आणि त्यांच्याबरोबर इतर अनेक क्लायंट्स तू कंपनीशी जोडलेस. तुझं काम तू अतिशय प्रामाणिकपणे करतोस आणि मला असं वाटतं की आमच्या एवढ्या हुशार एम्प्लॉईला अशी संधी आली असेल तर त्यांनी ती घेतली पाहिजे. अहो फक्त जय, अनुभवाने एक गोष्ट सांगू. हो. बिझनेस सुरू करताना भलती रिस्क घेऊ नकोस. पूर्ण विचार करून काय तो निर्णय घे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो नोकरी चालू ठेवून तुझं हे काम करायचा प्रयत्न कर आणि सगळं सुरळीत झालं की मग नोकरी सोडायचा विचार कर. अहो मला अविनाश सरांनाही हे सांगायचं. हो सांग ना. तुझं कन्फर्म व्हायचंय ना. कन्फर्म झालं की सांग त्यांना. आणि नुसतं सांगू नकोस, पेढे घेऊन ये बरोबर. अविनाशलाही ही बातमी ऐकून आनंदच होईल. हो, कन्फर्म झालं कीच सांगेन. आणि हो, पेढे घेऊन येईन. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. ये. चला, म्हणजे फायनली तो दिवस आला. काही म्हणा जय, ही नोकरी सोडताना तुला जेवढं रिलॅक्स फील होत नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त रिलॅक्स मला फील होतं. केवढी तुमची धावपळ, तुमच्या दोघांची धावपळ बघून ना मलाच टेन्शन यायचं. ते इंडिया पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये कसं सतत टेन्शन असतं तसं आयुष्य झालंय तुमचं. सतत टेन्शन ना. आमच्या आयुष्यात सगळं विचित्रच घडतंय आणि तुला आनंद होणं साहजिक आहे रे. कारण आमच्या बरोबर तूही काही ना काही कारणामुळे टेन्शन मध्ये. बस बस बस, आता हे सगळं संपतंय ना. चल, पार्टी कधी देतोस ते सांग. कशाबद्दल? अरे नोकरी सोडतोयस तू आता. जनरली नोकरी मिळाल्याची पार्टी देतात लोक आणि तू नोकरी सोडण्याची पार्टी मागतोस. पण खरंच रे, डोक्यावरून खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. मग काय, जो ऑफिसचा प्रत्येक दिवस ना म्हणजे एक टास्क झाला होता. सगळ्यांना फेस करायचं, लग्न लपवायचं, दाभोळकरांना सांभाळायचं. अवघड आहे.
दाभोळकरांना सांभाळायचं म्हणजे काय? फक्त ऐकून घ्यायचं. जय, तुला आज पप्पांनी गिफ्ट दिलं नाही म्हणून असं म्हणतोस ना? आदिती, तुझ्या पप्पांनी मला असं गिफ्ट दिलं त्याच्यासमोर इतर कुठलीही गिफ्ट कवडी मोल.